परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील सुने गावचे माधव सूर्यवंशी यांचा दुचाकी अपघात झालाय। अपघातात माधवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले आणि मेंदूतून रक्तस्राव सुरू झालाय। उपचाराचा खर्च कुटुंबासाठी परवडत नसल्याने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यात आले। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जिल्हा कार्यालय परभणीने तातडीने दखल घेत 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे। यामुळे माधव यांना वेळेत अत्यावश्यक उपचार करण्यात आले। माधवच्या आई वडील शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात, तर माधव स्वतः वॉटर फिल्टर प्लांटवर काम करून कुटुंबाचा आधार आहे। निधीमुळे कुटुंबावर येणारा आर्थिक ताण कमी झालाय। माधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला दिलेल्या वेळीच मदतीबद्दल मनपूर्वक आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। परभणी जे की गंगाखेडला असतात यांच्या फेसबुक वॉलवर मी पोस्ट बघितली की हा एक होतकरू तरुण अपघातग्रस्त झालेला आहे, बेशुद्ध होता, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि याला तात्काळ मदतीची गरज आहे। तर या परिस्थितीमध्ये मी डॉक्टर साहेबांना फोन करून सांगितलं की याला आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत देता येईल। मग मी दुसऱ्याच दिवशी ऑन ड्युटी असताना परभणीच्या ऑफिसमधून मी हॉस्पिटलला गेलो। पार्वती अंबुरे हॉस्पिटल परभणी येथे तो रुग्ण ॲडमिट होता आणि तिथे जाऊन त्याच्यासोबत फक्त आई होती मुलाच्या, आणि कागदपत्र काढण्यासाठी त्याला जे काही अडचणी येत होत्या तर त्याच्या गावातील कृष्णा सूर्यवंशी नावाचा मित्र जो की पुण्याला नोकरी करायचा तो आला गावाकडे, आणि मग मी सांगितलेले पोलीस स्टेशनची डायरी असेल आणि बाकी उत्पन्न प्रमाणपत्र असेल, हे मोजके कागद कमी लागतात आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा असं योग्य मार्गदर्शन करून मी तो मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये अर्ज ईमेलद्वारे पाठवल्यानंतर त्या अर्जाचा पाठपुरावा घेतला आणि आमची जी मुंबईची टीम आहे, विशेष करून आमचे कक्ष प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांच्यापर्यंत ही बातमी तिथल्या टीमनी कळवल्यानंतर रामेश्वर भाऊनी अशा गोरगरीब खरंच जे गरजू रुग्ण आहेत यांना तातडीची मदत झाली पाहिजे अशी भूमिका घेऊन त्या रुग्णासाठी 1 लाख रुपये निधी हॉस्पिटलच्या खात्यात जमा करण्यात आला। मग यानंतर ते कुटुंब मला भेटायला कलेक्टर ऑफिस परभणीमध्ये आले। इतका आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर। एक तर त्या रुग्णाचा जीव वाचला, बेशुद्ध असलेला रुग्ण व्यवस्थित उपचार झाला आणि स्वतः रुग्ण मला भेटायला आला। मग या केसमध्ये मला असं सांगायचं आहे की अगदी सोप्या पद्धतीचे कागदपत्र काढून प्रत्येक रुग्णांनी, गोरगरीब रुग्णाला ही जी योजना आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, या योजनेचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी पूर्वी जे मंत्रालयामध्ये चक्रा माराव्या लागायच्या किंवा मंत्रालयामध्ये कागदपत्र फाईल नेऊन द्यावं लागायची, ती आता बंद झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे, साधारणतः मागच्या 1 वर्षापासून। तर या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून मी परभणी जिल्ह्याचं काम बघतो। प्रत्येक कक्षातले वैद्यकीय अधिकारी हेच त्या कक्षाचे अध्यक्ष आहेत। कक्षामध्ये इतर 2 सदस्य आहेत, एक समाजसेवा अधीक्षक नावाचा सदस्य आहे आणि एक क्लरिकल कारकून एक सदस्य आहे आमच्यासोबत, आणि अजून एक समन्वयक नावाचा कर्मचारी आमच्यासोबत आहे। अशा 4घांची टीम आम्ही तत्परतेनं काम करतो। योग्य ते मार्गदर्शन करणं, अर्जामध्ये काही कागदपत्राची त्रुटी असेल तर इथंच त्याची छाननी करणं, हॉस्पिटलला जाऊन सांगणं की हा अर्ज तुम्ही करून द्या, हे सगळे अर्ज हॉस्पिटलनी करणं अपेक्षित आहे। काही हॉस्पिटल अजून अर्ज करत नाहीत तर त्यांच्यासाठी आम्ही अर्ज करून देतो किंवा त्यांना मग बाहेरच्या CSC सेंटरची मदत घ्यावी लागत आहे। आणि आता लवकरच मुंबईचा आमचा सेंट्रल कक्ष जो आहे, ही ईमेलची अर्ज पद्धती बंद करून आता हॉस्पिटलला लॉग इन ID आणि पासवर्ड देऊन ऑनलाईन अर्जाची सिस्टीम डेव्हलप करत आहे। नवीन पोर्टल तयार होत आहे। हे पोर्टल तयार झाल्यानंतर तर प्रत्येक हॉस्पिटलला या पोर्टलमधूनच अर्ज करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीचा अर्ज आहे आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या योजनेमधून पेशंटला दवाखान्यातून सुट्टी होण्याच्या अगोदरच निधी दिला जातो। म्हणजे गोरगरीब रुग्णाला बिल भरण्याच्या अडचणीसाठी शासनाकडून मुख्यमंत्री
कक्षातून मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथून त्याचं बिल भरलं जातं आणि मग तेवढी दिलेली जी ठराविक आजाराला ठराविक रक्कम असा आमचा क्रायटेरिया आहे आणि उर्वरित बिल भरून मग पेशंटला सुट्टी घ्यायची अशा पद्धतीचा हा निधी आहे. त्वरित निधी दिला जातो, त्वरित मदत मिळते, म्हणून ही योजना अत्यंत लाभदायक ठरत आहे गोरगरीब रुग्णासाठी. मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो की सध्याचे कक्ष प्रमुख आमचे रामेश्वर भाऊ नाईक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षामध्ये साधारणतः महिन्याला 45 ते 50 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रात वाटप सुरू आहे. आपल्या परभणी जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दर महिन्याला 1 कोटी ते 1.25 कोटीचा निधी साधारणतः 140 ते 150 रुग्णांना वाटप करणं सुरू आहे. धन्यवाद. सेलू येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक 21 मार्च रोजी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आयोजित करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सर्वानुमते नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागताध्यक्षपदी तर नगरसेवक सुबोध काकडे यांची जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. परभणी शहरातील बस स्थानकावर गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास परभणी सेलू बसमध्ये पार्सल वितरणाच्या दरम्यान तणावजनक घटना घडली. 2 दैनिकाचं पार्सल घेण्यासाठी आलेल्या बालाजी न्यूजपेपर एजन्सीच्या मुलाला महिला बस वाहकानं पैसे आणि पास नसल्याचं कारण सांगत पार्सल देण्यास नकार दिलाय. मुलानं एजन्सीकडे परत जाताना महिला वाहकानं पाठलाग करून गचोंडी पकडत पार्सल परत नेल्याचे सांगितले. घटनेवेळी एजन्सीचे वितरक राम सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही या वर्तनामुळे नाराजी व्यक्त केली. संदर्भित प्रकरणाची माहिती बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रण संजय पवार आणि परभणी आगार प्रमुख DM कळम पाटील यांच्याकडे पोहोचले. यापूर्वी पाथरी परिसरातही महिला वाहतुकीचं असंच वर्तन नोंदवलं गेलं. या प्रकारामुळे इतर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या महिला वाहकांची बदनामी होण्याची भीती व्यक्त केली जाते. ST परिवहन या घटनेची योग्य ती दखल घेऊन कारवाई करेल की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरते. तालुक्यातील झोडगा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग 5च्या सुजाता सरकटेने नवोदय प्रवेश परीक्षेत मागासवर्गीय मुलींमध्ये वाशिम जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवले. 97.50% गुण मिळवणाऱ्या सुजाताचं शिक्षक विकास वाझुळकर आणि तिचे आई-वडील यांच्यासह संपूर्ण गावात कौतुक होते. सन्मानासाठी समाजसेवक अनिल जाधव यांच्या निवासस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांनी सुजाताला शालेय साहित्य देऊन सन्मानित केले. तसंच तिच्या आई-वडिलांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. या सोहळ्याला माजी उपसरपंच अनिल जाधव, श्रीरामजी सुरोशे आणि नारायण सरकटे यांची उपस्थिती लाभली. सुजाताच्या यशामुळे झोडगा खुर्द गावासह संपूर्ण समाजाचा नावलौकिक वाढलाय. तिचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. सकल OBC समाजाच्या वतीनं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. दसरा मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात OBC समाजाच्या महिलांचीही विशेष उपस्थिती होती. अनेक पक्षातील OBC नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लोक एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करत होते. मोर्चात सहभागी झालेले समाजजन एकमुखानं सरकारकडून OBC समाजासाठी स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करत होते. केंद्र सरकारने ही जनगणना सुरू करावी, परंतु 1 एप्रिलपासून होणाऱ्या जनगणनेत OBC समाजाचा कालम नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडलाय. सर्व सहभागी व्यक्तींनी म्हटले की सरकारने OBC समाजाला न्याय देत स्वतंत्र जनगणना तातडीने करावी. आता या मागणीवर सरकारची पुढली भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले. पुणे जिल्ह्यातील अहिरे ठाकरवाडी येथील सोपान केदारी यांच्या घराला दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास आग लागल्यानं घर संपूर्णपणे जळून खाक झाले. आगीमुळे घरातील सर्व कागदपत्र, धान्याचा साठा, 5-6 शेळ्या, गवताची वळई आणि करड आणि गवऱ्याचा कालवडसह परिसरातील पडव्या जळून नष्ट झाल्यात. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार मोरे, महसूल नायब तहसीलदार बीजे साहेब आणि तलाठी प्रमोद सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
घटनास्थळी सरपंच भरत रौंदळ, सोमनाथ चोरघे आणि प्रवीण रोकडे यांनी आदिवासी नागरिकांसह आग विझवण्याचा प्रयत्न केला. केदारी कुटुंबाचा वर्षभराचा कष्टाचा साठा एका क्षणात नष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट ओढावले. तहसीलदारांनी नागरिकांना उन्हाळ्यात अशा आगीत सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. स्थानिकांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय. केदारी कुटुंबाला मदत करूया असा नारा परिसरात ऐकायला मिळालाय.